नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत RTE अंतर्गत एखाद्या बालकाचा फॉर्म कसा ऑनलाईन करावा त्याबद्दलची माहिती. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारवर आपल्या विद्यार्थी पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट अर्थात student.maharashtra.gov.in ही साईट टाईप करून एंटर की हिट करूयात. शाळांसाठी ज्या सूचना आहेत त्या सूचनांना ओके आय अंडरस्टूड करूयात किंवा क्लोज करूयात आणि आपल्याला RTE 2026-27साठी क्लिक हिअर RTE 25% ॲडमिशन फॉर 2026 to 2027 या बटनावर क्लिक करायचं आहे. काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आधी आपण काळजीपूर्वक पाहूयात. बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे फॉर्म भरत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे ते अर्ज मिळत असतात आणि त्यामुळे हे पोर्टल स्लो होऊ शकतं. त्यामुळे पॅनिक न होता पुन्हा काही वेळानंतर पालकांनी प्रयत्न करावा अशी पहिलीच सूचना त्यांनी दिलेली आहे. आणि 26-27साठी काही सूचना आहेत त्या बघूयात. आपला पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन व्यवस्थित पाहावे. ते कन्फर्म असल्याशिवाय फॉर्म सबमिट करू नये. तसंच जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. यावर्षी एक नवीन बदल केला आहे. 2026-27साठी फक्त 1 किलोमीटर अंतरापुरत्या शाळा आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरच ज्या शाळा असतील त्याच दिसतील. 3 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त असे जे ऑप्शन आधी असायचे ते आता राहणार नाहीत. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणं आवश्यक आहे. जी कागदपत्रं आपल्याला गरजेची आहेत ती आपण पुढे बघणारच आहोत. जर ती कागदपत्रं सोबत नसतील तर लॉटरी लागल्यावर आणि तुम्ही ती कागदपत्रं दाखवू शकले नाही तर आपल्या विद्यार्थ्याचा तो प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यावर तो चुकला आहे असं जर आपल्या लक्षात आलं सबमिट करण्यापूर्वी जर सबमिट करण्यापूर्वी लक्षात आलं तर आपण तो अर्ज डिलीट करून नव्याने अर्ज भरावा. पण एकदा सबमिट झाल्यावर पुन्हा डुप्लिकेट अर्ज भरू नये. बालकाचे जर 2 अर्ज आढळून आले तर दोन्ही अर्ज बाद होऊ शकतात. अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची एक प्रत स्वतःजवळ ठेवावी. लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी. मोबाईल नंबर बदलू नये. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास प्रवेश रद्द होईल. पासवर्ड विसरले तर तो रिकवर पासवर्डवरून रिसेट करता येईल. जर तो विद्यार्थी आपला ज्याचा फॉर्म भरायचा आहे, ही फॉर्म भरण्याची मुदत 10 मार्च 2026पर्यंत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 40%पेक्षा जास्त दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. यावर्षी गॅस बुक हे रद्द करण्यात आलेलं आहे निवासी पुरावा म्हणून. आणि जर बँकेचं पासबुक तुम्ही निवासी पुरावा म्हणून जोडत असाल तर ते फक्त राष्ट्रीयकृत बँकेचंच पासबुक असावं. असे काही सूचना तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. आता पाहूयात आपण प्रत्यक्ष फॉर्म कसा भरावा ते. त्यासाठी वरती जे बटन्स आहेत त्याच्यामधलं जे दुसरं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्यावर एक क्लिक करूयात. रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. आपला जिल्हा निवडा. विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यामध्ये आडनाव आधी घेऊयात. नंतर विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम घ्यायचं आहे. मिडल नेममध्ये विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे.
चाइल्ड डिसॅबिलिटी अर्थात विद्यार्थी दिव्यांग आहे का, येस ऑर नो निवडून त्याची जन्मतारीख इथून आपल्याला निवडायची आहे. हा जो कॅपचा कोड आहे तो कॅपच्या व्हॅल्यूजमध्ये एंटर करूयात. आपला मोबाईल नंबर 10 आकडी तो इथे एंटर करायचा आहे. यावरच आपल्याला पुढचे सर्व मेसेजेस मिळतील, त्यामुळं तो नंबर प्रॉपर असणं गरजेचं आहे. तो नंबर एंटर केल्यावर रजिस्टर या बटनवर एक क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन, इथं रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळतो आहे आणि एक मॅसेज आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर सेंड झालेला आहे, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर इथून आपण कॉपी करूयात. लॉग इनच्या सुरुवातीच्या आय डीवर तो नंबर पेस्ट करायचा आहे आणि पासवर्डमध्ये आपल्याला जो मोबाईलवर प्राप्त झालेला पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे मेन्शन करायचा आहे. कॅपचा कोड फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर ओल्ड पासवर्डमध्ये आपल्याला जो मोबाईलवर मिळालेला पासवर्ड आहे तो एंटर करायचा आहे आणि आपल्याला जो पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड न्यू पासवर्ड आणि रिटाईप न्यू पासवर्डमध्ये एंटर करायचा आहे. मिनिमम लेंथ त्याची 8 कॅरेक्टर असावी, 8 ते 15. त्यामध्ये एक नंबर, एक लोअर कॅरेक्टर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक अप्पर केस कॅरेक्टर हे असणं गरजेचं आहे. आधी ओल्ड पासवर्ड टाकून घेऊ, जो आपल्याला मोबाईलवर प्राप्त झाला होता तो पासवर्ड. न्यू पासवर्डमध्ये आपल्याला जो पासवर्ड हवा आहे, आपण जो रेग्युलर वापरतो असा पासवर्ड, ज्यामध्ये काही अक्षर कॅपिटल, काही स्मॉल, काही नंबर आणि काही स्पेशल कॅरेक्टर्स अर्थात काही चिन्ह असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ॲप्लिकेशन नंबरच्या समोर आपल्याला ओल्ड पासवर्ड आणि आपल्याला पाहिजे असलेले न्यू पासवर्ड आपण टाईप करून सबमिट या बटनावर क्लिक करतो. पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज आला आहे. ओके करूयात. आपण आपला ॲप्लिकेशन नंबर कॉपी केला होता तो पेस्ट केला आणि जो पासवर्ड आपण सेट केलेला आहे तो पासवर्ड आपल्याला खाली मेन्शन करायचा आहे आणि तो पासवर्ड आपल्याला परत मोबाईलवर सुद्धा प्राप्त होतो. कॅपचा कोड फिल करूयात आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. पासवर्ड सेव्ह करायचा का, तर आपलं स्वतःचं कम्प्युटर असेल त्यावेळेस याला नक्की सेव्ह करत जा. विद्यार्थ्याचं पूर्ण नाव इथे दिसत आहे. आईचं आपल्याला नाव इथे मेन्शन करायचं आहे. वडिलांचं पूर्ण नाव, विद्यार्थ्याची जन्मतारीख एकदा नोंदवल्यावरती परत बदलल्या जाणार नाही आहे. विद्यार्थ्याचं जेंडर आपल्याला निवडायचं आहे. पॅरेंट्सचं स्टेटस कसं आहे, जनरल आहे का विडो, डिवोर्सी, विद्यार्थी ऑर्फन आहे म्हणजे दत्तक घेतलेला आहे का सिंगल पॅरेंट आहे, हे इथून निवडा. करंट ॲड्रेस आपल्याला इथून टाईप करायचा आहे. तालुका निवडायचा आहे, आपलं गाव निवडायचं आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. चाइल्ड डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. ओके. त्यानंतर आपल्याला इथे गुगल ॲड्रेस पाहायला मिळेल. त्या गुगल ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे आणि आपला जो कर्सर आहे तो बरोबर आपल्याला आपल्या घराजवळ सेट करायचा आहे. त्यासाठी इथून आपण याला अर्थात झूम आऊट करू शकताल. कोइंबतूर दाखवत आहे तर तिथून आपल्याला आपल्या महाराष्ट्रात यावं लागेल. आधी प्लस मायनस करत करत आपण आपल्या गावापर्यंत पोचायचं आहे. डबल क्लिक करून आपण ते मॅप मोठा करत जात आहोत. प्लसवरही क्लिक करता येईल. अशा पद्धतीने आपल्या गावात पोहोचल्यानंतर आपल्याला प्रॉपर आपलं लोकेशन इथून सेट करायचं आहे.
आपलं लोकेशन आपण पुन्हा इथून सेट करायचं आहे. लोकेशन जेवढं प्रॉपर तुम्ही सेट करताल तेवढं या कर्सरला तिथून उचलून आपल्याला आपल्या जागेवर आणून ठेवायचं आहे. जिथं आपलं घर आहे त्या घराजवळ आपलं हे कर्सर आलेलं पाहिजे. हे लोकेशन आपलं प्रॉपर दाखवता आलं पाहिजे. आणि हे लोकेशन झाल्यानंतर सेव्ह अँड अपडेटवर क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. अशा पद्धतीने आपण आपलं लोकेशन सेट केलेलं आहे. नेक्स्ट करूयात. सेव्ह. चाइल्ड डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टँडर्ड कितवी निवडायचं आहे ती स्टँडर्ड निवडा. आपला धर्म निवडा. आपली कॅटेगरी दिव्यांग आहे का? नो. जर यस केलं तर आपल्याला त्याचं काय दिव्यांग आहे ते दिव्यांग इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याचे पर्सेंटेज निवडायचे आहेत. HIV इन्फेक्टेड आहे का? नो. आधार नंबर आहे का विद्यार्थ्याकडे? तर इथे आपल्याला हो करूयात आणि त्याचा आधार नंबर इथे मेन्शन करायचा आहे. आधार नंबर मेन्शन केल्यानंतर ॲन्युअल इन्कम आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. आपलं पॅन कार्ड जर असेल, पॅरेंटचा ईमेल ॲड्रेस मेन्शन करा. ॲड्रेस प्रूफ देत आहे का? तर याला यस. इन्कम सर्टिफिकेट. हँडिकॅप प्रूफ लागणार नाही. कोविड आपण नाही म्हणल्यामुळं तोही लागणार नाही. कास्ट सर्टिफिकेट जनरल कॅटेगरी असल्यामुळं नाही. मेडिकल ऑफ HIVचं पण गरज नाही. बर्थ सर्टिफिकेट आपल्याला जोडावं लागेल. असे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजे आहेत. सेव्ह करूयात. डॉक्युमेंट्सवर आलो. हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. सगळे PDF पाहिजे आहेत आणि त्यांची मॅक्झिमम कॅपॅसिटी ही 600 KB एवढी लागेल. पॅरेंट्सचा आधार लागेल. इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि ॲड्रेस प्रूफ. हे सगळं आपल्याला इथून PDF फाईल्स अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर स्कूल सिलेक्शन आहेत. विदिन 1 किलोमीटर क्लिक केलं. 1 किलोमीटर अंतरावर जेवढ्या शाळा आपल्याला आहेत त्या शाळा आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे पालकांनी काळजी घ्यायची आहे की ती बरोबर आपली शाळा आहे म्हणून. आणि कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 10 शाळा आपल्याला निवडता येतील. ज्या शाळा आपल्याला आवडतात त्या शाळा आपण इथून निवडू शकता आणि नंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्शन सेव्ड सक्सेसफुली. ओके करूयात. त्यानंतर फॉर्म सबमिशन आहे. यासाठी आपल्याला आधी डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील. डॉक्युमेंट अपलोड करूयात. मी पॅरेंटचा आधार कार्ड, इन्कम प्रूफ आणि आधार कार्डच ॲज ॲड्रेस प्रूफ आपण जोडू शकतो. PDFला क्लिक करून पॅरेंट आधार कार्डवर क्लिक केलं. इन्कम सर्टिफिकेटसाठी इन्कमवर क्लिक करूयात आणि ॲड्रेस प्रूफसाठी पुन्हा पॅरेंट आधारवर क्लिक करून अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करूयात. अपलोड डॉक्युमेंट सक्सेसफुल असा मेसेज येतो आहे. ओके करूयात. फॉर्म सबमिशनवर क्लिक करूयात. विद्यार्थ्याचा हा सगळा फॉर्म इथे आपल्याला पाहायला मिळेल. शाळा कोणत्या निवडल्या आहेत त्या शाळा पाहायला मिळत आहेत. या बॉक्सवर क्लिक करून आपण कन्फर्म अँड सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आपलं इथं गुगल लोकेशन बरोबर आहे का ते सुद्धा कन्फर्म करू शकता. जेव्हा आपण कन्फर्म अँड सबमिट करू ते विचारतो आहे ऑर यू शुअर यू वॉन्ट टू कन्फर्म द ॲप्लिकेशन. ओकेवर क्लिक करूयात. ॲप्लिकेशन इज कन्फर्म. नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस. आता तुम्ही याच्यात कुठलाही बदल करू शकत नाही. ओके करूयात. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म कसा भरावा याबद्दल माहिती पाहिली. फॉर्म सबमिशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तो फॉर्म इथे पाहायला मिळतो.
त्याची जनरेट PDF करून ही आलेली PDF आपण सेव्ह करावी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.